श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला पेटी सेफ्टी किट मिळत आहे। तुम्ही जे काय बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला अजूनपर्यंत सेफ्टी किट भांडी संच मिळालेलं नाही, तर आज आहे मोठी आषाढी एकादशीच्या। तर तुम्हा सर्वांना बांधकाम कामगारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तुम्ही अजूनपर्यंत तुमची अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट चालू असणार आहे, अपॉइंटमेंट कशी बुक करायची आहे अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। जे पण नवीन व्हिडिओ येतील, योजना येतील त्याचे लवकर मिळेल आणि तुम्ही एक पण योजना मिस करणार नाही। तर महाराष्ट्र शासनाकडून जे आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळतात, त्याच्यामध्ये अजून 4 नवीन क्लेम मिळालेले आहेत। तर असे मिळून आपल्याला 34 प्रकारचे क्लेम मिळतात। पहिल्या 2 योजना सध्या आता बंद झालेल्या आहेत, परंतु महिला प्रसूतीसाठी त्याचबरोबर मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी शिक्षणासाठी अजून काही नवीन क्लेम जे आहेत तर ते आलेले आहेत। त्याची अपडेट बघा आपल्या चॅनलवरती आलेली आहे। त्याचबरोबर बघा ते नवीन क्लेम असणार आहेत, तर असणार आहेत ते कधी करायचे आहेत, किती तारखेपासून सुरू होणार आहेत, त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी पेटी संच त्याचबरोबर सेफ्टी किट याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर 36 जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये अजून अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही। तेथील कामगारांचे आपल्याला बरेच कॉमेंट्स येत आहेत की ताई बीड जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट कधी चालू होईल। तर बघा आज आहे 25 जुलै 2026। तर आजच्या अपडेटनुसार बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अपॉइंटमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। बघा संध्याकाळच्या 4च्या पुढे ते रात्री 1 पर्यंत अपॉइंटमेंट सुरू होऊ शकते। तुम्ही काय करायचं आहे, वेबसाईटवरती वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे। वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला बघा तिथं जर एरर येत मिळत नसलं तर OTP नक्कीच मिळून जाईल। OTP आल्याच्या नंतर तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे, प्रिंट टाकायची आहे आणि शिबिर निवडताना तारीख निवडताना आपल्याला लाल कलरची तारीख निवडायची नाही, काळ्या किंवा निळ्या कलरची तारीख जी आहे तर ती आपल्याला निवडायची आहे। आणि तारीख निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून आणायची आहे। बाहेर जाऊन तुम्ही 10 रुपयाची प्रिंट काढून घेऊ शकता। त्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी तुम्हाला नक्कीच तुमची भांडी जे काही तुम्ही गृहोपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट बुक करत असाल किंवा मग पेटीसाठी किंवा मग एसएनसी किटसाठी असेल, तर ह्या वस्तू असणार आहेत तर ते तुम्हाला लवकर मिळून जातील। त्याचबरोबर ज्या बांधकाम कामगारांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे जून महिन्यामध्ये किंवा मग मे महिन्यामध्ये, त्यांना अजूनपर्यंत भांडी वाटप झालेलं नाही। तर बघा आज आहे 25 जुलै, तर 1 ऑगस्टपासून भांडी वाटप हे पूर्णपणे होणार आहे। 1 ऑगस्टपासून जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे भांडी वाटप होणार आहे। ज्या बांधकाम कामगारांचे अर्ज बुक झालेले आहेत तर त्यांना नक्कीच भांडी वाटप होणार आहे। तर बघा महिला प्रसूतीसाठी सुद्धा 15,000 रुपये मिळणार आहेत। हा जो क्लेम जर करायचा असेल तर ऑनलाईन क्लेम हा करावा लागत असतो। त्याचबरोबर बघा ठाणे जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट बुक होऊ शकते। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा अपॉइंटमेंट आज सुरू आहे। तर तेथील बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर असणार आहे, अपडेट असणार आहे। तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।